असुरांचा संग्राम हा पुरातन काळापासून आलेला आहे. आजचा नव्हे, पुराण काळापासून नव्हे नव्हे त्याच्याही पूर्वीपासून देवाचा संग्राम हा सुरूच आहे. सत्य आणि असत्याचं युद्ध हे सुरूच आहे. न्याय आणि अन्यायाचे युद्ध सुरूच आहे. फक्त महत्त्वाचं काय आहे की आम्ही कुणाच्या बाजूने उभे आहोत. आम्ही कुणाच्या बाजूने उभे राहतोय फार महत्त्वाचं आहे. असंच एक वेळ अशी आली या पृथ्वी तलावर प्रचंड अनाचार असू लागला. कुणामुळे हो? महिष जन्मला, महाबलाढ्य महिष जन्मला, महाबलाढ्य महिष जन्मला, तेरे महिषी उदरी, तेरे महिषी उदरी, तेजस्वी तो महाबलशाली, तेजस्वी तो महाबलशाली, भीति शची अंतरी, भीति शची अंतरी, महाबलाढ्य महिष जन्मला. रंभाळी धर्मविद्या तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून आणि एका महिषीच्या संसर्गाने एक प्रचंड तेजस्वी प्रचंड बलवान एका असुराचा जन्म झाला. त्या असुराचं नाव म्हणजे महिषासुर. अनेक रूप घेण्याचं सामर्थ्य असणारा, प्रचंड शक्तिमान, प्रचंड सामर्थ्यवान, इतका सामर्थ्यवान की देव आणि दानवांच्या युद्धामध्ये सुद्धा देव पराजित होऊ लागले अशी अवस्था आहे. देवदैत्य सुरजती प्रचंड सामोरे भले, देवदैत्य सुरजती प्रचंड सामोरे भले, शस्त्र अस्त्र योधते प्रकट चालले. देवदैत्य सुरजती प्रचंड सामोरे भले, शस्त्र अस्त्र योधते प्रकट चालले. शस्त्र अस्त्र योधते प्रकट चालले. कोण श्रेष्ठ होईते न चिंतिते कोणी भले, कोण श्रेष्ठ होईते न जाणती तरी भले, वर्षशता होऊनी कलिन युद्ध संपले. स्वर्गाच्या कालगणनेप्रमाणे, स्वर्गाच्या कालगणनेप्रमाणे 100 वर्ष युद्ध चाललं असं म्हणतात. काय प्रचंड युद्ध सुरू असेल कल्पना. देवदैत्य सुरजती प्रचंड सामोरे भले, शस्त्र अस्त्र योधती प्रकट चालले. कोण श्रेष्ठ होईते न जाणती तरी भले, वर्षशता होऊनी कलिन युद्ध संपले. 100 वर्ष झाली हो. कधी देव जिंकायचे कधी असुर जिंकायचे. एखाद्या लढाईमध्ये असुरांचा विजय व्हायचा तर एखाद्या लढाईमध्ये देवांचा विजय व्हायचा. महिषासुर विविध रूप घेऊन आपापल्या शस्त्रास्त्रांसह त्या युद्धभूमीवर यायचा आणि धुमाकूळ घालायचा. आणि एक काळ असा आला, अधर्म वाढता एक धर्म तो विनाशला, अधर्म वाढता धर्म तो विनाशला, असुर दैत्य युद्ध करी इंद्र तो जिंकला. 100 वर्षाचं युद्ध झालं आणि शेवटी त्या युद्धाचा शेवटचा परिणाम काय झाला? इंद्राला स्वतःचं राज्यपद सोडावं लागलं. अधर्म वाढता एक धर्म तो विनाशला, असुर दैत्य युद्ध करी इंद्र तो जिंकला. स्थानबद्ध देव होती स्थानबद्ध देव होती. देवांना एका हिमालयाच्या गुहेमध्ये ढकलून दिला महिषासुराने आणि स्वतः इंद्रासनावर येऊन बसला. स्थानबद्ध देव होती एक शीतला,
इंद्रस्थानी स्थापितो मनुष्य घेऊनी बला इंद्रस्थानी स्थापितो मनुष्य घेऊनी बला इंद्रस्थानी स्थापितो मनुष्य घेऊनी बला घेऊनी बला मनुष्य घेऊनी बला स्वर्गस्थ इंद्रासनावर हा महिषासूर बसला आणि मग या पृथ्वी तलावर चालणाऱ्या अत्याचाराला आणि अनाचाराला पारावार उभा केला. महिषासुराने सगळ्यात पहिले काय करावं? देवांची पूजा करायची नाही, यज्ञ करायचे नाही, यागादी कर्म करायची नाही, वैदिक संस्कृती पाळायचीच नाही. बघा बरं काय संकल्पना असते. सगळे दैत्य सगळे असुर भगवंताची उपासना करून भगवंताची तपश्चर्या करून ताकदवान झाले, श्रेष्ठ झाले आणि जेव्हा सिंहासनावर बसते तेव्हा सगळ्यात पहिले भगवंताची पूजा बंद केली. महिषासुराने तेच केलं, हिरण्यकश्यपूने तेच केलं, हिरण्याक्षाने तेच केलं, रावणाने सुद्धा तेच केलं. दुर्दैवाने आजही बरेच लोक तेच करतात. त्यामुळे जो यज्ञ यागादी कर्म आणि वैदिक संस्कृतीचा विरोध करतो तो नक्की कुठल्या पक्षाचा आहे हे आता तरी ओळखलं पाहिजे. महिषासूर इंद्रासनावर बसला आणि अनन्य अत्याचाराला सुरुवात झाली. संपूर्ण पृथ्वी त्राहिमाम पडली. काय करणार कुणाकडे जावं, कसं करावं काही सुचेना हो. ऋषी मुनी त्रस्त होऊ लागले, देव दानव त्रस्त होऊ लागले, इंद्र सुद्धा त्रस्त होऊ लागले. आणि सगळ्यांपासून सगळे त्राहिमाम करणारे संत सज्जन साधू ऋषी मुनी इंद्र देवाधिदेव सगळे गण कैलास पर्वतावर कैलासनाथांकडे तिथे भगवान नारायणांचं आवाहन केलं. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं योगिभिर्ध्यानं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं. भगवान नारायणांचं आवाहन केलं, भगवान ब्रह्मदेवांचं आवाहन केलं. हिरण्यरूपाय विद्महे वेदगर्भाय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. ब्रह्मदेवांचं आवाहन केलं, नारायणांचं आवाहन केलं कैलास पर्वतावर. आणि भगवान त्रिदेवांना संपूर्ण पृथ्वी तलाची नवे नवे संपूर्ण ब्रह्मांडाची व्यथा सांगायला सुरुवात केली. भगवंता काय सांगू, हा महिषासूर स्वर्गावर इंद्रासनावर बसला आणि संपूर्ण जग त्राहिमाम करत आहे. अन्न नाही, पाणी नाही, यज्ञ यागादी कर्मामध्ये विध्वंस होऊन राहिला. यज्ञ यागादी कर्ण हा होऊ देत नाही. साधू सज्जनांना छळतो, भक्तांना त्रस्त करून सोडलंय. इथपर्यंत ठीक आहे, देवांना सुद्धा त्रस्त करून सोडलंय. करुणी हरिहराते नमन दुःख मनीचे केले कथन महिषासुराचे वर्तमान सांगितले ते धमान. भगवंता काय सांगतात? इंद्राणी म्हणाला, भगवंता माझं राज्यपद गेलं म्हणून नाही त्रास होतो. या साधू सज्जनांना या महिषासुरांना त्रस्त करून सोडलंय म्हणून त्राहिमाम म्हणून आपल्या समोर आले. इंद्र म्हणजे देवांचे राजे. आमच्या वेदांमध्ये आमच्या पुराणांमध्ये इंद्राला फार महत्त्वाचं स्थान आहे. आमच्या सिरियल मध्ये सुद्धा आहे, पण कॉमेडी आणि मित्रा पात्र म्हणून. पण इंद्राचं मूळ वैदिक स्थान तसं नाही बरं.
ऋग्वेदामध्ये सगळ्यात जास्त सूक्त इंद्रावर आहेत. देवांचे राजे संपूर्ण जगताचा व्यवहार चालवण्यासाठी जे मुख्य व्यवस्था त्या परब्रह्म परमात्म्याने दिली, ते व्यवस्थेवर सर्वश्रेष्ठ व्यक्ती म्हणजे इंद्र आहेत. ते देवांचे शचपती. इंद्राने म्हणावं, भगवंत सज्जन साधू त्रस्त करू लागले, त्राहिमाम करू लागले, काहीतरी करा, काहीतरी करा. योजावा काही उपाय, आम्ही धरितो तुमचे पाय. तूच बाप तूच माय, रक्षण करी सर्वथा. भगवंता रक्षण करा. आणि एक 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 महिषासुराने केलेले पाप आणि पातक या देवतांनी ऋषी मुनींनी त्या त्रिदेवांपुढे भगवंतापुढे मांडायला सुरुवात केली. भगवंत हा कुठल्याही एका देवाकडून, कुठल्याही देवताकडून या महिषासुराचा मृत्यू होणं शक्य नाही. 100 वर्ष युद्ध करून प्रयत्न करून झाले, पण तरी सुद्धा महिषासुराचा वध होत नाही. आता योसावा काही उपाय, म्हणत होता. त्रिदेव ऐकतायत आणि प्रत्येक देवानं त्या महिषासुराचे जे जे अपमान सहन केले होते, तो अपमान आता क्रोध म्हणून बाहेर पडला. त्रिदेवांचे ते अलौकिक तेज, त्रिदेवांचे त्रिदेवांचे ते अलौकिक तेज, त्रिदेवांचे ते अलौकिक तेज, त्रिदेवांचे ते. इंद्राने कथा सांगावी आणि ब्रह्मा विष्णू महेश यांच्या भुरकुडी नेत्रात एक एक तेज बाहेर पडलं. त्रिदेवांचे ते अलौकिक तेज, त्रिदेवांचे ते अलौकिक तेज, प्रगट झाले ते दिव्य महातेज, प्रगट झाले ते दिव्य महातेज. व्यापिल्या त्याने सर्व दिशा दारी, व्यापिल्या त्याने सर्व दिशा दारी, व्यापिल्या त्याने. ते तेज बाहेर पडू लागलं प्रत्येक देवतेच्या शरीरातून आणि त्या तेजाला संपूर्ण दिशा लागली. हड 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 करणारं कोटी सूर्य समप्रभा. व्यापिल्या त्याने सर्व दिशा दारी, काय वर्णू ते दिव्य तेज भारी, काय वर्णू ते दिव्य भारी, काय वर्णू ते दिव्य तेज भारी. संपूर्ण जगतावर त्या तेजाचा प्रकाश पसरला. प्रत्येक देवाचा अपमान क्रोध म्हणून तेज म्हणून बाहेर पडू लागला आणि त्या तेजामध्ये मिसळू लागला. आणि त्रिदेवांच्या मुखातून निघालेला हळूहळू ते तेज वाढता 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 त्या तेजाची व्याप्ती संपूर्ण ब्रह्मांड प्रवृत्त. आणि त्या तेजामधून एक स्त्री प्रकट झाली. तीच जननी मायाचंबिका, तीच जननी मायाचंबिका, तीच जननी मायाचंबिका, तीच जननी मायाचंबिका. हरिहरा तुनी प्रगटे चंडिका, हरिहरा तुनी प्रगटे चंडिका. तीच जननी मायाचंबिका, तीच जननी मायाचंबिका. हरि
त्या शक्तीच्या प्रकाशाने त्या शक्तीच्या तेजानं संपूर्ण दिशा व्यापू लागल्या. शंभो तेजे मुख जाहले याला म्हणतात कीर्तनाचं विद्वेष. शंभो तेजे मुख जाहले शंभो तेजे मुख जाहले यमराजे का केशव एकेका देवाच्या तेजातून त्या भगवतीचा एक एक अंग साकारला लागला. शंभो तेजे मुख जाहले यमराजे का केशव विष्णु तेजे हस्त जाहले स्तनत पयत्या शेरले इंद्र तेजे कटी शोभली इंद्र तेजे कटी शोभली वरुण तेजे जातगर्वी इंद्र तेजे कटी शोभली वरुण तेजे जातगर्वी वरुण तेजे जातगर्वी इंद्र तेजे कटी शोभली वरुण तेजे जातगर्वी पृथ्वी तेजे विदर्भसारी पृथ्वी तेजे विदर्भसारी ब्रह्मा तेजे पालगर्वी पृथ्वी तेजे विदर्भसारी ब्रह्मा तेजे पालगर्वी सूर्य पादांकुले निर्मली वसने हस्तांकुले निर्मली अशी भगवती साकार होत. सूर्य हस्तांकुले निर्मली वसने हस्तांकुले निर्मली दत्तपंकजा प्रजापती दत्तपंकजा प्रजापती एक भगवती साकार होत. दत्तपंकजा प्रजापती दत्तपंकजा प्रजापती आणि अशा प्रकारे ती भगवती साकार होत लागली आणि प्रत्येक देवताने तिला आपला शस्त्र आमच्या पुराणांच्या कथा किती श्रेष्ठ रूपके बघा. एखाद्या अनाचाराचं एखाद्या अत्याचाराचं मस्तक कापायचं असेल तर संपूर्ण सज्जनांना एकत्रित यावं लागतं. दरवर्षी समोर दत्तपंकजा प्रजापतीने दत्तपंकजा प्रजापतीने दत्तपंकजा प्रजापतीने अग्नी तेजे नेत्र निर्मिले अग्नीने नेत्र दिले वायूला श्वास दिले आणि अशा प्रकारे जगदंबा की होय निर्मिती जगदंबा की होय निर्मिती जगदंबा की होय निर्मिती भगवान उभे राहिले. आरक्त नेत्र दिव्य तेज गौर भरण तेजस्वी भगवंत आणि या भगवतीला प्रत्येक देवतेने आता शस्त्र द्यायला सुरुवात केली. कोणी पाश द्यावा कोणी खडग द्यावं कोणी मधुमार्ग द्यावं. समुद्राने अनेक अलंकार दिले आणि हिमालयाने काय द्यावं हो हिमालयाने द्यावा सिंह आणि होता 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 की भगवती संपूर्ण ब्रह्मांडाला व्याप्त करणारी अशी अष्टभुजा भगवती भवानी तयार झाली. जगदंबा परांबा शक्ती प्रकट झाली आणि या भगवतीचं तेज जेव्हा पृथ्वी तलावर पसरू लागलं आता बघा ज्याच्या मनामध्येच विचार असतात त्याचं काही करू शकत हे तेज त्या महिषासुराने बघितलं आणि माहिती काढायला माणूस पाठवला. कोण आहे जरा बघू आणि बघितली हो सामर्थ्याचं वर्णन करणं जसं अशक्य तसंच भगवतीच्या सौंदर्याचं वर्णन करणं आणि भगवतीच्या हिमालयावर आपल्या सिंहावर विराजमान होऊन संपूर्ण जगताकडे बघते. सज्जनांकडे करुणार्थ नेत्राने बघतीये आणि दुर्जनांकडे क्रोधित नेत्राने बघते. तिन्ही लोक जाणू शके कोप येतात असं सामर्थ्य भगवतीचं. सौंदर्यामध्ये पण काय वर्णन करावं. महिषासुराने दूत पाठवला होता त्या दूताने येऊन महिषासुराला सांगितलं महाराज एक स्त्री बघून आलोय.
महिषासूर हा पुराणामध्ये कामांध म्हणून संबोधित केलेला आहे. आणि त्या दूतानं बघा लोक पण कशी ठेवली होती जवळ. त्या दूतानं वर्णन करायला सांगितले, असुरराज, अरे या जगतामध्ये जे काही श्रेष्ठ आहे ते सगळं तुमच्याकडे. इंद्राचा ऐरावत तुमच्याकडे, उच्चैश्रवा घोडा तुमच्याकडे, अप्सरा तुमच्याकडे, रत्न तुमच्याकडे, सिंहासन तुमच्याकडे, संपूर्ण विश्व तुमच्याकडे. पण स्त्री रत्नमध्ये चारवंगी म्हणजे या जगतावर त्या जी कोणी ती स्त्री असेल त्या स्त्रीच्या रूपामधलं जे स्त्री रत्न आहे ते अजून तुमच्याकडे नाहीये महाराज. याला बघतात डोकं फिरवून. असं काय वर्णन करावं महाराज सांगता येणार नाही. त्यांनी अणूक सवय असते ना, राजाला जेवढे तेच बोलावं, त्या राजाचं वाटोळ झालं तरी चालेल. महिषासुराने म्हटलं असं, आणि महिषासुराने दूत पाठवला भगवतीकडे. स्त्री रत्न चारवंगी भासे ती दिशस्त्रीवा, तू स्त्री रत्न आहेस. आमचे स्वामी महिषासुर या जगतामध्ये जितकी रत्न आहे, अश्वरत्न म्हणू दे, गजरत्न म्हणू दे, ती सगळी आता असुरराज महिषासुराकडे आहे. तू या जगतामध्ये स्त्री रत्न आहे, तू सुद्धा त्यांच्याकडे असायला हवी असा प्रस्ताव पाठवला. आजच्या काय म्हणतात त्याला, प्रपोजल म्हणतात. काल मध्ये मध्ये इंग्लिश बोलावं. त्या भगवतीने म्हणावं असं, बरं झालं तू सांगितलं, मला माहितीच नव्हतं. पण भगवती पुढे काय म्हणती, पण दूतराज मी एक प्रतिज्ञा केली आहे. निसंशय तुमचे महिषासुर महाराज जे आहेत ते फार पराक्रमी आहेत, फार बलशाली आहेत. पण मी एक प्रतिज्ञा केली आहे. काय? यो मां जयति संग्रामे यो मे दर्पव्यपोहति यो मे प्रतिबलो लोके सा मे भर्ता भविष्यति. असुरराजांना जाऊन सांगा की मी एक प्रतिज्ञा केली आहे. काय? यो मां जयति संग्रामे, जो रणसंग्रामामध्ये मला जिंकेल. यो मे दर्पव्यपोहति, माझं युद्धाचं जे दर्प आहे ना, माझ्या पराक्रमाचं जे दर्प आहे, त्या दर्पाचा जो नाश करेल. यो मे प्रतिबलो लोके, जो माझ्या बरोबरीचा किंवा माझ्यापेक्षा जास्त बलवान असेल. सा मे भरता भविष्यति, तोच माझा पती होईल अशी प्रतिज्ञा मी करून बसले. किती छान आहे नाही. आमच्या घरच्या मुलींनी एवढा संकल्प केला तरी नको तिथे जाण्यापासून वाचते. आमच्या घरची अवस्था काय सांगू. यो मे प्रतिपदारो, मी लाख कमवते ना, 2 लाख तर पाहिजेच. मग त्याच्यात बाकी काही नसलं तरी चालेल. आणि जेव्हा नको ते लोक क्षमा करा, जास्त वर्णन करायचं नाही, शोधण्याच्या अधिक सांगतात. आमच्या घरच्या लेकीबाळींनी किती जागृत आणि सजग असायला हवं हे प्रत्येकाला विचार. रस्त्यामध्ये चालत असताना एकाने जर अतिप्रसंग केला तर त्याला आपल्या सामर्थ्याने रोखता येईल इतकं सामर्थ्य आमच्या घरच्या लेकीबाळींमध्ये आहे का, हा प्रत्येकाला विचार. योगे प्रतिबोधोगे सामे भरता भविष्य, ठासून सांगितलं. त्या दूताने म्हटलं महिषासुराबद्दल 100 वर्ष देवांनी युद्ध केलं तरी
शकले नाही तू काय म्हणतेस? देवीने म्हटलं नाही नाही बरोबर आहे, माझं चुकलंच म्हणे, मला माहिती नव्हतं ना की तुमचा प्रस्ताव हे नेते प्रतिज्ञा केली नसते, पण आता केली आहे, काय करू? म्हणे मी काय करू? देवीने म्हटलं एक काम कर. काय करू म्हणे? तू महिषासुराकडे जाऊन फक्त एवढं सांग, पुढचा जो निर्णय असेल सचयुक्तम करोतु ते, त्यांना जे वाटेल ते योग्य वाटेल ते करतील. हा असाच चवताळला आमच्या स्वामीबद्दल म्हटले योगी प्रतिबल लोके. तो गेला महिषासुराकडे, महाराज ती असं असं म्हणतीये, ते असं मध्ये यांनी आणि पीठ सोडलं आणि आता महिषासुर संतापला. महिषासुराने आज्ञा केली, चला संपूर्ण असुर सैन्याने सिद्ध व्हा, पुन्हा युद्धाला उभं राहायचं. आणि किती असुर सैन्य असेल हो, गणतीच नाही. लाखांची संख्या कमी पडेल, कोटींची संख्या कमी पडेल, त्याच्या पार असुर सेना गेले. शस्त्रघात तदा परतवे शत्रुला, शस्त्रघात तदा परतवे शत्रुला. असुरांचा आक्रमण, महिषासुराचे सगळे सैन्य आलं आणि सगळे सेनापती आले. काय सेनापतींचे नाव? धूम्रलोचन. पहिल्या दिवशी म्हटलं ना, पहिल्या दिवशी म्हटलं ना, पुराणातली नावं लक्षात ठेवली तरी संस्कृत सुधारेल. दौर्धला, धूम्रलोचन. आणि असुरांचं सैन्य, कोणाला हात नाही, कोणाला पाय नाही, कोणाला डोळे नाही, कोणाला डोकं नाही, तरी लढत आहे. युद्ध सुरू झालं, निघाला युद्ध सुरू झालं. असुरांनी याला खणखणले भाले तलवार, खणखणले भाले तलवार, खणखणले भाले तलवार, गणपती वीर करी हा हर महाजनने युद्ध झाला. असुरांचं सैन्य आलं, गाड 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 शस्त्रांचा फेकावे. आणि देवीने आपल्या आठही हातात तिच्या शस्त्रांचा फेकावे केला. सिंहाने पुढे जावं, एकेका खडक्यामध्ये एकेका सोड डोळावा. काही असुरांच्या लोंढ्याच्या लोंढ्यासमोर यावा. मार्कंडेय पुराणामध्ये वर्णन आहे, देवीने फक्त इतका उच्चार केला आणि सगळे सगळं छान जेवण झालं. कोणाचं? असुरांचं. काय खतरनाक आणि विध्वंस युद्ध असेल तर असुरांचा लोंढा देवीच्या मुखामध्ये समाविष्ट होता. आणि आठही हातांनी खड्ग, शस्त्र, परशु, जाल, बाण, धनुष्य बाण, शक्ती काय नसेल हो, प्रत्येक शस्त्राने देवी प्रतिकार करते. वधिले अतुल बलाने, वधिले अतुल बलाने, शस्त्राने छेदिले अनेक रणी. अनेकांना महाराज 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 त्या भगवतीने असुरांचं सैन्य आणि असुरांचे सेनापती एक 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 संपायला सुरुवात केली. वधिले अतुल बलाने, शस्त्राने छेदिले अनेक रणी. युद्ध करी निकलाचे, श्रेष्ठ ठरली तदा जगत जननी. राम 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 हरे राम 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 नरोत्तम राम 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 हरे हरे राम. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये युद्धाचा घोष केला. देवीला धनुष्याचा टंकार करावा, शंखाचा घोष करावा. संपूर्ण ब्रह्मांड
बैलावर बसलेली भगवान महेश्वराची माहेश्वरी शक्ती प्रकट, भगवान विनायकाची वैनायकी शक्ती प्रकट, इंद्राची ऐंद्री प्रकट झाली. अशा प्रत्येक देवताची त्यांची 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 शक्ती प्रकट व्हायला सुरुवात केली आणि युद्धाला होऊन जोरात आणि एक महिषासुराचे सेनापती संपू लागले, महिषासुराचं सैन्य संपू लागलं. आणि जेव्हा एकटा उरला, आता बघा जेव्हा आयुष्य संपतं तेव्हा भीती वाटते ना, तेव्हा असुरांना भीती वाटते. आपलं सैन्य आणि सेनापतींचा नाश होतोय बघितल्यावर आपल्या रथावर आरूढ झालेला असुरराज महिषासुर तर भगवानाला आला. महिषासुर पातला भयंकर युद्ध करी निकराचे, महिषासुर पातला भयंकर युद्ध करी निकराचे. साता सहजची देवगणासी, साता सहजची देवगणासी, लोळविलेक्षण झाले रामा. साता सहजची देवगणासी, लोळविलेक्षण झाले रामा. महिषासुराला यावर येता येता अनेक देवांचा वध करत पुढे आला. आणि महिषासुर जेव्हा समोर आला आणि बघितलं आपल्या सेनापती आणि सैन्यपती आपण एकटे उरलेलो आणि आता समोर भगवती बरोबर संपूर्ण देवतांच्या शक्ती उभ्या आहेत. आणि आता नीती आठवली, हे बरोबर नाहीये, मी एकटा उभोय, तू सैन्यासकट उभी आहे, असं कसं युद्ध करायचं? हे आधी नाही आठवलं. याला म्हणतात दैत्य. आपल्यावर आल्यावर ज्यांना नीती आठवते त्यांना दैत्य असं म्हणतात. हे भगवतीना जोर जोरात हसायला सुरुवात केली. अरे काय म्हणतो, दोनच्या एकेवाहम जगत्तत्व द्वितीया काममात्रा. अरे या जगामध्ये माझ्या पलीकडे दुसरं कोणी आहे? एकैव अहम जगत्तत्र द्वितीया काममात्रा. माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोण आहे जगात? आणि हे सगळं जे बघतोय ना, या माझ्याच विभूती आहेत. आणि असं करून भगवतीने फक्त ध्यान केलं आणि प्रत्येक शक्ती त्या भगवतीमध्ये एक 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 करून विलीन होतं. आणि आता भगवती अष्टभुजा भवानी एकटी राहिली, तिकडे महिषासुर एकटा राहिला. आणि मग भगवतीने म्हटलं आता कर आक्रमण. आणि मग मूळ युद्धाला सुरुवात झाली. खणखणले भाल तलवार, खणखणले भाल तलवार, खणखणले भाल तलवार, धरती विरकणी हर हर महादेवरणे कंठ झाला. महादेवरणे कंठ झाला. लढाई खटाई ज्ञान चढला, लढाई खटाई ज्ञान चढला. भगवती आली युद्धाला जी जी, भगवती आली युद्धाला जी जी. खणखणले भाल तलवार. महिषासुराने भगवतीचं युद्ध सुरू झालं. महिषासुराला अस्त्र टाकावे, भगवतीला अस्त्र टाकावे. महिषासुराला शस्त्र टाकावे, भगवतीला शस्त्र टाकावे. आणि असं करता 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 महिषासुराची शस्त्र संपली, महिषासुराची अस्त्र संपली, रथ संपला, ध्वज गेला, घोडे गेले. आणि मग महिषासुर आपल्या मूळ युद्धावर आला. आणि काय केलं? मानवाचा महिष झाला. असं वर्णन आहे की महिषासुराने जेव्हा आपल्या महिषी रूपात आपल्या मूळ रूपामध्ये आला तेव्हा संपूर्ण पृथ्वी डोळायला लागली. आपल्या धुराने जेव्हा तो पृथ्वी खोदू लागला तेव्हा संपूर्ण समुद्रामध्ये हाहाकार माजला. आणि अशा पद्धतीने महिषासुराने आक्रमण केलं. देवीने खड्ग केला, हाच महिषासुराची मान कापावी, महिषासुराच्या प्राणाने त्या महिषीच्या तोंडातून बाहेर पडावं, मनुष्याचं रूप घ्यावं, पुन्हा युद्धाला सुरुवात करावी. असं रूप पालटून 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 महिषासुर घडू लागला. जे अन्यायी आहे, जे अत्याचारी आहे, जे अनाचारी आहे, ते आमच्या मुली पालटून, रूप पालटून आणि नाव पालटूनच आक्रमण करतात.
हातामध्ये गंडे बांधतील, मी तुझ्याबरोबर देवळात जातो. पण अशा रूप पालटून येणाऱ्या लोकांमधला महिषासूर आमच्या मुलींना ओळखता आला पाहिजे. म्हणजे नको ते प्रसंग येत नाही आयुष्यात. महिषासुराला रूप कळला, मनुष्याच्या रूपात यावं, देवीला मनुष्य बाळात त्या मनुष्याचा शिरच्छेद करावा, महिषासुराला पुन्हा रूप बाहेर काढावं आणि भक्तीच्या गजरूपामध्ये देवीवर आक्रमण करावं. असे बरीच रूप पालटून झाली, पण आता देवी काही महिषासुराला आवडेना. देवी काही महिषासुराला आवडेना आणि महिषासुर ओरडू लागला जरासंधामध्ये, आता तुझा वध करतो, आता तुझ्यावर आक्रमण करतो. सगळी आक्रमण संपली, नक्षी ओरडा सुरू. आणि मग लढाईचा कैफ त्याला चढला, भगवतीला लढाईचा कैफ चढला. हो, हातामध्ये असलेल्या मधुभात घेतलं देवीनं. गरज गरज क्षणम मुख मधुया वक्राम्यहम. अरे ओरडून घे जेवढं बोलायचं ते. जोवर मी हे मधुपात्र माझ्या पोटामध्ये उतरवून रिक्त करत नाही तोवर ओरडून घे. त्याच्यानंतर तू मरशील आणि देवता आनंदात ओरडतील. गरज गरज क्षणम मूढ मधुया वक्राम्यहम मया त्वयि हतैत्रैव गरजैश्यन्त्याः देवता. घोषणा केली भगवतीने स्वतः. ते मधुपात्र स्वतःच्या तोंडाला गाठ 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 त्याच्यामध्ये मधुही होतं आणि असुरांचा रक्त प्यायला सुरुवात केली. आणि शेवटी तो गज मारला आणि पुन्हा महिषासुर महिषी रूपामध्ये आला देवीवर आक्रमण करायला. आणि ह्यावेळी महिषासुर भगवतीच्या सिंहाने त्या महिषाला पकडावं, भगवतीच्या पायावर आपटावं, भगवतीनं पाय त्याच्यावर ठेवावा, हातामध्ये त्रिशूळ घ्यावा आणि त्रिशूळ त्याच्या छातीमध्ये घालावा. महिषासुराची मान कापली. आता माणूस बनतो म्हणून बाहेर निघतो म्हणून अर्धा बाहेर निघाला आणि खडगाने देवीने त्या घराचा शिरच्छेद केला. आणि त्या भगवतीनं आपल्या पायाखाली असलेल्या महिषासुराचा स्वतःच्या त्रिशूळानं वध केला. सिंहानं हाताच्या पंजाने त्या महिषासुराला रोखून धरावा. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये धाड 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 त्या महिषासुराच्या प्रेरणेनं, त्या महिषासुराच्या जीवनानं, त्या महिषासुराच्या उपस्थितीने जे सावट संपूर्ण पृथ्वीवर पसरलेलं होतं ते सावट एका क्षणात नाहीसं झालं. जगदंबा बघितलं, त्या देवाने बघितलं आणि या भगवतीची स्तुती करायला सुरुवात केली. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते गिरिवरविंद शिरोदिनी वासिनी विष्णुविलासिनी जिष्णुते भगवती हे श्रुतिकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी धर्मकपर्दिनी शैलसुते. भगवतीचं ते क्रोधमय रूप भगवेनं म्हणाला. तेजस्वी रूप होतं की देव सुद्धा घाबरला. भगवती हे श्रुती कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रक्तकपर्दिनी शैलसुते. आणि अशा वेळी कोण पुढे येईल? गणपतीनं पुढे यावं. एका मातेला शांत करण्याचं काम त्याचा पुत्रच करू शकतो. आई शांत होतेच नाही. भगवतीला शांत व्हावं, प्रसन्न व्हावं, देवतांनी स्तुती करावी, संपूर्ण विश्वाने भगवतीची स्तुती करावी. आणि भगवतीने विचारावं, तुम्ही मला प्रकट केलं, माझं आवाहन केलं, मला बोलवलं, तळमळीनं बोलवलं,
निर्गुण निराकार परांपार शक्ती भगवती सगुण रूपामध्ये अष्टभुजा रूपात तुमच्या समोर आले. काही मागायचं असेल तर मागून घ्या. देवांनी काय मागावं हो? सर्वाबाधा प्रशमनम त्रैलोक्यासाखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यम् अस्मद्वै विनाशनम्. भगवती, जेव्हा जेव्हा प्रसंग येईल, जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावर अत्याचार माझे अत्याचार माझे, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी तू ये बरं. तेव्हा तेव्हा तुझ्या भक्तांच्या रक्षणासाठी तू ये. या पृथ्वी तलावर या ब्रह्मांडावर धर्माची न्यायाची सत्याच्या स्थापनेसाठी तू ये. तू येशील ना? भगवतीने म्हणावं तथाच. जे देवाने संस्कृतात मागितलं हेच आमच्या तुकोबारायांनी मागितलं. धर्म रक्षा वया अवतार घेसी. धर्म रक्षा वया अवतार घेसी. आपुल्या पायीसी भक्त जना. आपुल्या पायीसी भक्त जना. धर्म रक्षा वया अवतार घेसी. आपुल्या पायीसी भक्त जना. अंबरीषासाठी जन्म सोशिले. अंबरीषासाठी जन्म सोशिले. दुष्ट निर्दाळीले कीर्तीने. दुष्ट निर्दाळीले कीर्तीने. धर्म रक्षा या अवतार घेसी. अवतार घेसी. अवतार